स्मार्ट एजे न्यूज सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे। स्मार्ट सायबर स्पेसमध्ये वाढत्या एआय गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी सायबर जनजागृती महामोहीमचा मुंबई येथे शुभारंभ। राज्यातील नागरिकांमध्ये सायबर सुरक्षा विषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सायबर जनजागृती महामोहीम या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील पोलीस मुख्यालयात करण्यात आला। यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सायबर स्पेसमध्ये एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यापासून गुन्ह्यांचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे झाले आहे। डीप फेक, व्हॉइस व फेस क्लोनिंग, ओटीपी फसवणूक, फिशिंग स्कॅम यांसारख्या तंत्रांचा वापर करून सामान्य नागरिकांची दिशाभूल केली जाते। त्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहणे अत्यावश्यक आहे। मुख्यमंत्री यांनी पुढे सांगितले की राज्यात आधुनिक सायबर सुरक्षा प्रयोगशाळा आणि नियामक यंत्रणा उभारण्यात आल्या असून त्यामार्फत सायबर फसवणुकीनंतर त्वरित तपास व कार्यवाही शक्य झाली आहे। या अभियानांतर्गत राज्यभर विविध शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालय व ग्रामीण भागात सायबर जनजागृती कार्यक्रम, कार्यशाळा आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे। छोटंसं उदाहरण सांगतो की मी स्वतः YouTube ब्राउज करत होतो आणि माझं एक भाषण दिसलं, त्याला काहीतरी सबटायटल होतं म्हणून मी ते उघडलं। मीच भाषण करत होतो, आवाजही माझाच होता, पण भाषण वेगळंच होतं। मी सांगत होतो की परवाच कुठल्या तरी डॉक्टर शेट्टीचा एक औषध मी वापरलं आणि हे अतिशय चांगलं औषध होतं आणि आपण देखील हे औषध वापरा। आता डॉक्टर शेट्टी काळा का गोरा मी बघितलेला नाही। त्यामुळे एआयचा उपयोग करून, म्हणजे इथे डीप फेकही नाही, इट इज व्हेरी सिंपल, आय एम टॉकिंग। फक्त त्यांनी माझ्या भाषणाशी, माझ्या लिप्सशी सिंक्रोनाइज करून माझ्याच आवाजातलं दुसरं भाषण हे त्या ठिकाणी टाकलं आणि एखाद्याला बेमालूमपणे असं वाटावं की मी खरोखरच कुठले तर डॉक्टर शेट्टी का कोण आहेत त्यांचं औषध घेऊन सगळ्यांना रिकमेंड करतो। गोष्ट लहान आहे, पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की सायबर स्पेसमध्ये, डिजिटल स्पेसमध्ये एआय आल्यानंतर ज्या प्रकारच्या आता वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या संभावना तयार झालेल्या आहेत त्या अतिशय अनंत अशा प्रकारच्या आहेत आणि म्हणूनच याच्यावर उपाय काही असेल तर तो अवेअरनेस असेल। आपण लक्षात घेतलं पाहिजे की जवळपास गेले अनेक महिने डिजिटल अरेस्टच्या संदर्भात आपण मोठा अवेअरनेस तयार करतो। इनफॅक्ट कोणालाही आपण फोन लावला तर सेंट्रल गव्हर्नमेंटची डिजिटल अरेस्टची ऍड आपल्याला ऐकायला मिळते। तरी देखील every single day we encounter a case where somebody who is elite but still has faced the crime of digital arrest. त्यामुळे ही किती डीप रूटेड आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। चांगले लोक, अगदी मध्यंतरीच्या काळात आपण बघितलं असेल, मिलिटरीतनं चांगल्या पदावरनं रिटायर झालेला व्यक्तीही या फिशिंग मध्ये अडकलेला आपण बघितला। चांगले अधिकारी आपण त्या ठिकाणी अडकलेले बघितले। त्यामुळे मला असं वाटतं की एक फार मोठं आव्हान या निमित्ताने आपल्या समोर आलेलं आहे।